जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यापाऱ्याचा माणूस असल्याचे समजून बोरी अरब येथील 7 जणांनी एकाचे अपहरण केले होते। जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यापाऱ्याचा माणूस असल्याचे समजून बोरी अरब येथील 7 जणांनी एकाचे अपहरण केले। 15 मार्च रोजी सकाळी 10 वाजता टोळक्याने त्याला हातपाय बांधून कारमध्ये टाकून बेदम मारहाण करीत बोरी अरब येथे आणण्याचा प्रयत्न केला। सुदैवाने कामठवाडा येथील ग्रामस्थांच्या सतर्कतेने हा प्रकार उघडकीस आल्याने घाटंजी पोलिसांनी त्या व्यक्तीची सुटका केली। या प्रकरणी मुकुटवन पोलिसांनी 7 जणांच्या टोळीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केलाय। संजय कुमार शिवराज सोनकर राहणार मानिकला तालुका शहागंज जिल्हा जौनपुर उत्तर प्रदेश यांनी दिलेल्या तक्रारीवरून बोरी अरब येथील 7 डुक्कर व्यावसायिक रामा जाधव, अविनाश तायडे, सौरभ खोपे, उमेश नायकर, राहुल नेमाडे, विलास नागपुरे, राहुल कांबळे यांच्या विरोधात मुकुटवन पोलिसांनी कलम 140, 189, 190 BNS नुसार अपहरण व मारहाणीचा गुन्हा दाखल केलाय। संजय सोनकर यांचा ब्रश तयार करण्याचा उद्योग असून यासाठी लागणारे केस खरेदी करण्याकरिता ते मुकुटवन येथे आले होते। तर 7ही आरोपी यांचा डुक्कर खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे। त्याचा काही दिवसांपूर्वी 3,50,000 रुपयाच्या व्यवसायावरून छत्तीसगड विलासपूर येथील लकी नामक व्यापाऱ्यासोबत वाद झाला। लकीने त्यावेळी जीवे मारण्याची धमकी दिली। सोनकर हा लकीचाच माणूस असून जीवे मारण्यासाठी मुकुटवन येथे आला असा समज करून रामा जाधव व त्याच्या 6 साथीदारांनी संजय सोनकर याचे अपहरण केले। त्याला बोरी अरब येथे घेऊन जात असताना सोनकर याने कामठवाडा गावाजवळ जीवाच्या आकांताने आरडाओरड करून मदत मागितली। ग्रामस्थांना मुले पळविणारी टोळी असल्याचा संशय आल्याने त्यांनी आरोपीच्या कारवर दगडफेक सुरू केली, तेव्हा आरोपी सुसाट पळत सुटले। त्यांची कार पांडुर्णा येथे बंद पडली। त्यातील ग्रामस्थांनी या 7 जणांचा पाठलाग करून 6 जणांना पकडत बेदम चोप दिला। त्यावेळी घाटंजी पोलिसांनी जमावाच्या ताब्यातून त्याची सुटका केली। आता मुकुटवन पोलीस त्या टोळक्याचा शोध घेत आहेत।